वर्ष प्रलंबित बेलापूर परळी रेल्वे मार्गाच्या पूर्णत्वासाठी आज आम्ही 9 फेब्रुवारी 2026 पासून आमरण उपोषणाला बसत आहोत। आज उपोषणाचा पहिला दिवस आहे। या रेल्वे मार्गासाठी 2017 साली 7 दिवसाचं आमरण उपोषण झालेलं आहे। 2018 साली मुंबई येथे आत्मदहन आम्ही करण्याचा प्रयत्न केला होता। 2018 मध्ये पुन्हा 5 दिवसाचं आमरण उपोषण आम्ही केलेलं आहे। त्यावेळी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्य शासनाचे 50% सहभागाचे पत्र आमच्या कृती समितीला दिलेले आहे आणि ते पत्र घेण्यासाठी नेवाशाचे तत्कालीन आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांनी शर्तीचे प्रयत्न केले होते। त्यानंतर हा प्रकल्पाचा सर्वे पूर्ण झाल्यानंतर 2022 साली हा सर्वे मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला, परंतु रेल्वे बोर्डाने आरओआरचे कारण देऊन याला स्थगिती दिली आहे। या स्थगितीमुळे 3 वर्षापासून हा रेल्वे मार्ग मंजुरीच्या प्रतीक्षेत अटकलेला आहे। परंतु शासनाने याच्यापेक्षा जास्त तोट्यात असलेले नगर बीड परळी बारामती लोणंद फलटण सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद या रेल्वे मार्गाची मंजुरी देऊन त्यांचे काम प्रगतीपथावर आहेत। हे रेल्वे मार्ग बेलापूर परळी रेल्वे मार्गापेक्षा दुप्पट ते तिप्पट तोट्यात असताना देखील याला मंजुरी दिली। जर याचा आरओआरचं जर कारण असेल तर आरओआरच्या कारणात आम्ही तर बसतच नाही, पण आम्हाला जर त्या आरओआरच्या कारणात बसवत असाल तर मग हे रेल्वे मार्ग याच्यापेक्षा जास्त तोट्यात असताना कसे मंजूर झाले? मग हा आमच्यावर अन्याय नाही तर काय आहे? आम्ही हे सर्व कागदपत्र केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याशी गाठीभेटी घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे, परंतु जाणीवपूर्वक त्यांना हा रेल्वे मार्ग प्रलंबित ठेवायचा आहे। त्या विरोधात आम्ही आज आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। आपण पाहतो जे काही मार्ग चालले मोठाले महामार्ग राष्ट्रीय महामार्ग रेल्वे मार्ग बहुतेक आष्टी पाथर्डी पण चालले। हे मार्ग इकडे आणण्यामागे इथले लोकप्रतिनिधी कमी पडतात। लोकप्रतिनिधींनी गेल्या ऑगस्ट महिन्यात हा प्रश्न तारांकित केला, डिसेंबर महिन्यात अतारांकित केला, आताही 4 फेब्रुवारीला तो अतारांकित केलाय। तिन्ही प्रश्नाच्या वेळेस त्यांनी फक्त फिरवाफिरवीची उत्तर दिले। रेल्वे मंत्र्यांना प्रश्न एक विचारला जातोय आणि ते उत्तर दुसऱ्या मार्गाचे देत आहेत। हे फक्त वेळ काढूपणा आणि लोकांची फक्त दिशाभूल करायची आणि खासदारांचं लोकप्रतिनिधींचं समाधान करण्याचं हे काम चाललेलं आहे। त्याच्यामुळं आम्ही लोकप्रतिनिधींना ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे। आज आमचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे वाकचौरे साहेब हे रेल्वे मंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांनी 4 फेब्रुवारीलाच या उपोषणासंदर्भात पत्र रेल्वे मंत्र्यांना आणि पंतप्रधान मोदी साहेबांना दिलेलं आहे। जेवढे नॅशनल हायवे आहेत जेवढे पाथर्डी आष्टी पण चालले अक्षरशः माणूस नाही, अक्षरशः त्या रोडवर खळं चालतं, खळं बाजरीचं खळं किंवा आणखीन वेगवेगळ्या नाही का सोयाबीन उडीद याचं खळं चालतं आणि आपल्याकडे एवढी गर्दी आहे पण आपल्याला रोड नाही। याच्या मागे स्थानिक लोकप्रतिनिधी संसदेत गेलेले लोकप्रतिनिधी हे दोन्ही बी याला कारणीभूत असं वाटत नाही। कसं आहे, आता पाठीमागच्या काळात नगर उत्तरेचा 2 प्रकल्प महत्वाकांक्षी 2 प्रकल्प होते, एक शहापूर घोटी विशाखापट्टणम राज्यमार्ग आणि बेलापूर परळी रेल्वे मार्ग। या दोन्ही प्रकल्पांचं बळी देऊन कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग करण्यात आला, बेलापूर परळी रेल्वे मार्गाचं बळी देऊन नगर परळी रेल्वे मार्ग करण्यात आला। रेल्वे मार्ग हा जनतेच्या सुविधेसाठी असतो, परंतु यांनी फक्त राजकीय पुढाऱ्यांच्या इच्छेपोटी आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता जनतेच्या पैशाचा चुराडा करून 1922 ची मंजुरी असलेला बेलापूर परळी रेल्वे मार्ग आज 104 वर्ष झाले तरी प्रलंबित आहे, मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। आज आम्ही या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळावी, केंद्राची मंजुरी मिळावी यासाठी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। गेल्या 2017 मध्ये आम्ही या रेल्वे मार्गासाठी सोलापूर येथे उपोषण केलं होतं, त्यानंतर कुकाना येथे 7 दिवसाचं उपोषण केलं होतं, त्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये 5 दिवसाचं उपोषण केलं होतं, ऑगस्ट 2018 मध्ये आम्ही मंत्रालय मुंबई येथे आत्मदहन करण्याचाही प्रयत्न केला होता। या सर्व घडामोडी आणि आंदोलन होत असताना त्यावेळेचे तत्कालीन नेवाशाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांनी या रेल्वे मार्गाचे 50% सहभागाचे पत्र राज्य सरकारकडून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून घेतलेलं आहे। सदर पत्र रेल्वे बोर्डाला दिलेलं आहे। 2022 साली या मार्गाचं सर्वेक्षण पूर्ण होऊन सर्वेक्षण अहवाल मंजुरीसाठी पाठवलेला आहे, परंतु केंद्रीय रेल्वे मंत्री यांची भूमिका या रेल्वे मार्गासाठी विरोधातली दिसते। 3 वर्षापासून याला प्रलंबित ठेवला आहे। हा रेल्वे मार्ग याला आरओआरचं कारण दिलंय। आरओआर जर 2.55 केंद्र शासनाच्या हिशोबाने आहे, राज्य शासनाने सहभाग घेतला तर 0.87% इतकाच तो तोट्यात आहे, परंतु नगर बीड परळी हा
5.04% तोट्यात आहे. बारामती लोणंद फलटण हा 3.22% आहे. सोलापूर तुळजापूर धाराशिव हा 4.35 इतका डबल तोट्यात असताना देखील या रेल्वे मार्गांना मंजुरी दिली जाते आणि आमचा रेल्वे मार्ग जाणीवपूर्वक रखडवला जातो. मग जनतेच्या पैशाचं जर मूल्यमापन केलं तर मग जनतेच्या पैशाचा आम्हालाही त्याचा अधिकार आहे. आमच्याही भागात ती रेल्वे झाली पाहिजे. तुम्ही जर याच्यापेक्षा जास्त तोट्यातले रेल्वे मार्ग करीत असाल तर मग बेलापूर परळीवर अन्याय का? मग जर तुम्हाला जनतेच्या पैशातून पुढाऱ्यांची जर स्वप्न पूर्ण करायची असेल तर हा आमच्यावर होत असलेला अन्याय आम्ही सहन करणार नाही. या विरोधात आमचा लढा सुरू राहील.